श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आईची सेवा करायची असेल तर मनापासून करा. कारण कोणी सांगून किंवा एखाद्याने आईची सेवा केल्या कारणाने त्याला यश प्राप्त झालं, मग आपण पण सेवा करू म्हणजे आपल्याला देखील यश प्राप्त होईल. तर असं नाही. प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते. तसंच प्रत्येकाची कर्म देखील वेगळी असतात. म्हणूनच जर एखाद्याच्या आयुष्यात आईच्या कृपेमुळे काही चांगल्या गोष्टी घडत असतील तर ते त्यांचे कर्मानुसार किंवा त्यांच्या नशिबात जे आहे ते त्याला मिळत आहे. आणि हे सर्व आपल्याला मिळावं म्हणून जर आईची सेवा करत असलो तर ते योग्य नाही. आजच मी एका ग्रुपवर मेसेज वाचला की आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं. अगदी बरोबर आहे. हिंदू धर्मानुसार नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होतं. मला इतकंच म्हणायचं आहे की आपण इतकी स्वामींची सेवा करत आहोत तरीसुद्धा आपण आपलं, आमचं, तुमचं, दुसऱ्यांचं हेच करत आहोत. मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टींचा काही फायदा आहे का? ह्याने फक्त नकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आणि वादविवाद. आपली लढाई धर्माशी नाही तर प्रत्येक धर्मातल्या नकारात्मक वाईट कृती करणाऱ्या ऊर्जेशी आहे. म्हणूनच आपण ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे. सगळ्यांनी एकजुटीने येऊन प्रेमाने मायेने वावरणं गरजेचं आहे. तरच स्वामी सेवा सत्कर्मी लागू शकते. मला सांगा, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आपल्या पहिल्या युगाची सुरुवात सतयुगापासून सुरू झाली. आता मला सांगा, ह्या युगात ब्रिटिश लोक म्हणजेच इंडिया, पाकिस्तान, अमेरिका हे सर्व होतं का? मी काहीच बोलत नाही. आपण सर्वांनी आपली उत्तरं स्वतःलाच द्यावी. त्यानंतर अजून दुसरा युग. आता कोणत्या युगापासून वेगवेगळ्या धर्माची सुरुवात झाली? सुरुवातीला तर फक्त सतयुग होतं, बरोबर? म्हणजे आपल्या आईने निर्माण केलं सतयुग. आणि आता आपण कोणत्या युगात येऊन पोचलो आहोत? तेव्हा ब्रिटिश नव्हते, आता ते गेले, पण त्यांची पिढी अजूनही आहे. मग आईने निर्माण केलेलं आपणच सर्वांनी नष्ट करून टाकलं आणि आता आपणच सगळ्याने धर्म निर्माण केले आणि आता आपणच एकमेकांशी वाद घालतोय. म्हणूनच आपण सर्वांनी ह्या सर्व गोष्टी बंद करणं गरजेचं आहे. ह्या पृथ्वीवर कितीतरी थोर साधू संत, मोठमोठी आसामी म्हणजेच थोर पुरुष जे देशासाठी लढले. पण मला सांगा, हे सर्व धर्मासाठी लढले का? आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची लढाई देखील धर्मासाठी कधीच नव्हती. आपल्या फौजमध्ये देखील वेगवेगळ्या धर्माची लोकं होती, पण हे अजूनही आपल्याला कोणालाच कळत नाही. ह्याचं दुःख आहे. आपण सर्वजण एक आहोत. जे लोक अमेरिकन आहेत त्यांना कोणी निर्माण केलं? मला इतकंच सांगायचं आहे की स्वामी आईने भेदभाव नाही केला तर आपण कोण? स्वामी आईचे भक्त कोण कोण होते? फक्त हिंदू धर्माचीच लोकं होती का? मी विनंती करते, आपण सर्वांनी खूप बारकाईने विचार केला पाहिजे आणि धर्मासाठी न भांडता वाईट कृती, नकारात्मक ऊर्जा या सर्व गोष्टींशी लढलं पाहिजे. धर्म एकच, माणुसकी. आपण सर्वांनी सगळ्या धर्मांचा मान राखला पाहिजे, आदर केला पाहिजे. कारण धर्म देखील ह्यासाठीच निर्माण झाले की कोणी कोणाचं ऐकेनासं झालं. म्हणूनच आपल्या आईला आपल्यासाठी वेगवेगळा धर्म निर्माण करावा लागला. हा ब्रह्मांड, ही सृष्टी आईने निर्माण केली आहे. ह्यात वावरणारी प्रत्येक गोष्ट, वावरणारे सर्व लोक, पशु पक्षी आईने निर्माण केले आहेत. मग ते वाईट असू शकतात का? आपल्याला नकारात्मक ऊर्जेशी लढून सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची आहे. भेदभाव करून नकारात्मक ऊर्जेला वाव देणं टाळलं पाहिजे. माझ्या मनात आहे ते बोलली. कोणाला दुखवायचा हेतू बिलकुल नव्हता. आपण सर्वांना 2024 वर्षाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. आपण सर्वांना सुख, संपत्ती, समाधान, संतुष्टी लाभणार हा विश्वास आहे. कारण स्वामी आई आपल्या पाठीशी नाही तर आपल्या सोबत आहे. फक्त इतकंच, विश्वास, श्रद्धा डगमगता कामा नये. आपली आई आपल्यासोबत आहेच. श्री स्वामी समर्थ.